प्रत्येक गावाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी केवळ पद भूषवत नाहीत, तर आपल्या कार्याने इतिहास घडवतात. संघर्षाच्या वादळातून स्वतःला सावरत, समाजसेवेचा वसा जपत आणि विकासाला ध्येय मानत लोकांच्या मनात घर करणाऱ्या एका कर्तृत्ववान महिलेची ही कहाणी आहे. ही कहाणी आहे कोणगावच्या लोकनिर्वाचित सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांची. 1 जून 1966 भिवंडी तालुक्यातील वळगाव येथे भगवान शेठ भोईर यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं रेखा. लाडाने त्यांना भमा म्हणत. एकत्र कुटुंबात वाढलेल्या रेखाताईंना लहानपणापासूनच कष्ट, संस्कार आणि माणुसकीचे धडे मिळाले. मोठा परिवार, सामाजिक वातावरण आणि आपुलकीची नाती यांनी त्यांची जडणघडण घडवली. 2 मे 1984 रोजी त्यांचा विवाह कोणगावच्या प्रतिष्ठित पाटील कुटुंबात झाला. स्वर्गीय बाळाराम भास्कर पाटील यांचे सुपुत्र सदाशिव बाळाराम पाटील यांच्यासोबत संसाराची नवी सुरुवात झाली. कोणगावच्या विकासाच्या इतिहासात पाटील कुटुंबाचं नाव आदराने घेतलं जातं. सलग 3 वेळा सरपंच राहून स्वर्गीय बाळाराम पाटील यांनी गावाच्या विकासाची मजबूत पायाभरणी केली होती. परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. 23 फेब्रुवारी 2013 रोजी सदाशिवदादांचं अकाली निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जीवनाच्या या कठीण टप्प्यावर अनेक जण खचून गेले असते, पण रेखाताईंनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या 3 मुलांचे संगोपन, कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक नातेसंबंध सांभाळत संघर्षाचा नवा अध्याय सुरू केला. संस्कारांची श्रीमंती हीच खरी संपत्ती असते असे म्हणतात. रेखाताईंनी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले. सुपुत्र वरुण पाटील यांनी राजकीय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत आज ते महापालिकेचे सभागृह नेते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. डिसेंबर 2022 कोणगावच्या जनतेने रेखाताईंवर विश्वास व्यक्त केला आणि त्यांची लोकनिर्वाचित सरपंच म्हणून निवड झाली. सरपंचपद स्वीकारल्यानंतर त्यांनी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारे, महिला बचत गट, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांवर त्यांनी विशेष भर दिला. आजही ग्रामपंचायत कार्यालयात सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेखाताई उपस्थित असतात. सुट्टी न घेता लोकांसाठी काम करणाऱ्या सरपंच म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. कोणताही नागरिक कार्यालयात आला की त्याला वेळ देणे, समस्या समजून घेणे आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करणे ही त्यांची खास कार्यशैली आहे. त्यांच्यासाठी पद महत्वाचे नाही, महत्वाचे आहेत गावातील लोक. रेखाताईंचं एक स्वप्न आहे, कोणगावचा संपूर्ण कायापालट करण्याचं स्वप्न. गाव आधुनिक व्हावं, प्रत्येक घरापर्यंत सुविधा पोहोचाव्यात, युवकांना संधी मिळावी आणि महिलांना सक्षम व्यासपीठ मिळावं, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत आणि अनेक विकासकामे अजूनही सुरू आहेत. संघर्षाने ज्यांना घडवलं, दुःखाने ज्यांना मजबूत बनवलं आणि समाजसेवेने ज्यांना लोकनेते बनवलं, त्या म्हणजे कोणगावच्या लोकनिर्वाचित सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील. आज त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कोणगाव त्यांना सलाम करत आहे. त्यांचे कार्य, त्यांची जिद्द आणि त्यांची विकासाची दृष्टी पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांना 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. संघर्षातून नेतृत्व, नेतृत्वातून विकास. आम्हाला प्रशासनामध्ये नेहमी सहकार्य करणाऱ्या कोणगावच्या सरपंच आदरणीय रेखाताई पाटील मॅडम यांना 1 जून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोणगावच्या प्रथम नागरिक रेखा सदाशिव पाटील यांना 60व्या वर्ष वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना समाजसेवेचं अंग हे माहेरनं सासर दोन्हीकडून लाभलं. त्यामुळं ह्या पदावर बसवताना आम्हाला ज्या काही संभ्रम होता, भीती होती कसं काय काम हाताळतील किंवा कसं काय धोरण चालवतील, ही जी शंका होती ती त्यांनी त्या 3.5 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये
गावातल्या विविध भागामध्ये एकही वार्ड असा नसेल की ज्या भागामध्ये ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीकडून कार्य केलं नसेल, काम केलं नसेल. मग ते गटर असेल, रस्ता असेल, पाणी असेल, पाण्याच्या टाक्या असतील, इतर सर्व जे काही कामं, बहुसंख्य कामं आहेत, विशेषतः नागरी सुविधा पुरवण्याचं बहुसंख्य काम जवळजवळ या लोकांनी आपल्या चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो. विशेषतः म्हणजे आम्ही जाहीरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी लोकांना आश्वासित केलं होतं तर ह्या गोष्टी यांच्याकडनं आम्ही चेक करण्याचा प्रयत्न करू. त्या बहुसंख्य गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्या काही मेन मोठी 2-4 कामं आहेत ती कामं ते या येत्या 1.5 वर्षामध्ये होतील. त्यांना रेखा सदाशिव पाटील यांना वरुण पाटलांचा खूप आधार मिळाला. त्याच्यापेक्षा वरुण पाटलाच्या कडे असणारा सामाजिक सेवेचा अंग त्याने इतर ठिकाणी जे कल्याणसारख्या ठिकाणी ज्या कामं करतो त्याचा अनुभव त्या इथेही आमच्या गावासाठी त्याने वापरला गेला आणि त्याप्रमाणे त्याने स्वतः कदाचित ग्रामपंचायत फंड नसेल तर स्वतःचाही काही फंड कसं निर्माण करून किंवा उपलब्ध करून बरीचशी कामं केली आणि ज्या सुविधा त्याने पुरवल्या त्या सुविधा आज आपण बघतो आहोत. प्रत्यक्ष रस्त्याच्या रूपाने म्हणा, गटरांच्या रूपाने म्हणा किंवा जे अंडरग्राऊंड सिस्टीम असेल गटरांची, त्या सगळं त्यांनी पूर्णत्वास नेले आहेत. ज्या काही बाकी आहेत कामं ती या 1.5 वर्षामध्ये होतील आणि विशेषतः मी त्यांना इतकं उदंड आयुष्य लाभावं असं परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांना हे काम करण्यासाठी त्यांना बळ मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या गावाचा विकास प्रगतीपथावर जो आहे तो सतत राहो आणि या गावाच्या विकासाची पालखी समृद्धीच्या पंढरीकडे जाण्याकरता त्यांना अधिक सहकार्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. कोणगावच्या लोकनिर्वाचित सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील आमच्या वहिनी यांना उदंड आयुष्य लाभो ही चरदेवाकडे प्रार्थना करतो आणि त्या सरपंच झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार अनेक विकासाची कामे केलेली आहेत. कोणगावचा महत्वाचा पाण्याचा प्रश्नही मिटवण्याचा त्यांनी 100% प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या कोणगावाला आजपर्यंत प्रवेशद्वार नव्हते. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोणगाव खाडीवरच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार तसेच कोणगावचे आराध्य दैवत जागृत देवस्थान श्री चरोबा यांच्या नावाने कोणगावमध्ये प्रवेशद्वार त्यांनी दिलेले आहे. त्याचबरोबर आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं करणे हाच त्यांचा ध्यास असल्यामुळे या 1.5 वर्षामध्ये उर्वरित त्यांनी आश्वासनं दिल्यानुसार जी विकास कामे आहेत ती पूर्ण करतीलच अशी आम्हाला शाश्वत आहे. पुन्हा एकदा चरोबा देवाला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो ही चरोबा देवाकडे प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. कोणगावच्या प्रथम नागरिक सन्माननीय रेखा सदाशिव पाटील म्हणजेच आमच्या लाडक्या आई यांना 60व्या वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा. सरपंच आईला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आमच्या कोणगावातील लाडक्या सरपंच रेखाताई पाटील यांना वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा. कोणगावच्या विद्यमान सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आमच्या कलानिकेतन व्हायच्या सर्व कुस्तीगीरांच्या तर्फे वस्तादांच्या तर्फे त्यांना उज्ज्वल आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या हातून असे सर्व चांगले कार्य घडो आणि त्यांना ईश्वर चांगलं आरोग्य आणि निरोगी आयुष्य देवो हे सर्व कुस्तीगीरांच्या वतीने आणि आमच्या कलानिकेतन व्यायामशाळेच्या वतीने अध्यक्ष असतील, आमचे उपाध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी असतील यांच्या वतीने सरपंचांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.